वर्ध्यात 12 वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली आहे। मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त होतोय। मृतदेह ताब्यात घेण्यावरून नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटल समोर गदारोळ केलाय। नागरिकांनी घोषणाबाजी करत रस्ता रोको केलाय। पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न होतोय। आरोपीला अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी करण्यात येते। पोलिसांची मोठ्या प्रमाणात कुमक घटनास्थळी दाखल करण्यात आली। पंकज गादगे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। पंकज, चिमुरडीच्या हत्येनंतरचा उठलेला जनआक्रोश फार महत्त्वाचा आहे। या सगळ्या प्रकरणी पोलिसांवरच आरोप ठेवण्यात आले आहेत, ठपका ठेवण्यात आले आहेत। पोलिसांनी जरी कुमक वाढवली असली तरी लोकांच्या भावना काय आहेत पंकज? नक्कीच वर्ध्यातली ही दुर्दैवी घटना आहे आणि वर्ध्यात आम्ही सध्या सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आहे। दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी रस्ता रोको केला आहे, नागरिकांनी गदारोळ केला आहे। जे बालिका आहे 12 वर्षीय बालिका आहे, तिच्यावर दगडाने टेकून तिची हत्या करण्यात आली। सोबतच तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा सुद्धा संशय आहे। या नागरिकांनी शवविच्छेदन केल्यानंतर बॉडी न स्वीकारण्याचे ठरवलेले आहे आणि यांचं म्हणणं आहे की आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला गेला पाहिजे। त्यामुळे एकूणच सर्व नागरिक व संतप्त कार्यकर्ते सोबतच सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहे। आमदार राजेश बकाने असो, खासदार अमर काळे असो, यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्तेही दवाखान्यामध्ये पोहोचलेले आहे आणि या नागरिकांचं म्हणणं आहे की या आरोपीला पकडा आणि फाशी द्या, फाशीची शिक्षा द्या। सोबतच फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवा, या मागणीसाठी एकूणच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी रस्ता रोको केलेला आहे। मृतदेह स्वीकारण्यासाठी नागरिक हे तयार नाही आहे। एकूणच पोलिसांनी अतिरिक्त कुमक जरी वाढवली असली तरी हे नागरिकांचा कल्लोळ गदारोळ येथे होत आहे। काही वेळ रस्ता रोको सुद्धा करण्यात आला आणि मृतदेह स्वीकारण्यासाठी हे नागरिक तयार नसल्याचे पोलीस विनवणी करत आहे। पोलीस व तसेच आमदार असो, खासदार असो, हे सुद्धा नागरिकांशी व नातेवाईकांशी चर्चा करत आहे। नक्कीच धन्यवाद पंकज या सगळ्या अपडेटबद्दल।